नमस्कार. आपल्याला पण 20 ते 25,000 रुपये पगारापर्यंतचे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 50,000 रुपये पगारापर्यंतची जर नोकरी पाहिजे असेल तर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 391 जागांसाठी भरती निघालेली आहे. कमीत कमी शिक्षण हे 12वी पास पाहिजे आणि आपण जरपेक्षाही हायर क्वालिफिकेशन जर असाल तरी या पदांसाठी तुम्ही भरतीचा अर्ज भरू शकताय. सायंटिफिक असिस्टंट कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 असिस्टंट ग्रेड, त्यानंतर टेक्निशियन, नर्स अशा एकूण 391 पदांसाठी या भरती निघालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्ही इथं वाचून घ्यावी. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे त्यामध्ये बेसिक आपल्याला 50% गुणांसह पदवी म्हणजेच 4, 5, 6 या पदांसाठी आपल्याला म्हणजे हे असिस्टंट ग्रेड HR, असिस्टंट ग्रेड F&A आणि असिस्टंट ग्रेड C&MM या पदांसाठी फक्त तुम्हाला पदवी तुमची झालेली असली पाहिजे आणि ऑब्व्हियसली 50% मार्क्स पडायला पाहिजेत आणि ते कोणालाही जनरली पडू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता. तसेच जो नर्स हा पोर्शन आहे, नर्ससाठी एकच पदांची भरती आहे. त्यामध्ये आपल्याला 12वी पास पाहिजे, नर्सिंग डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग झालेलं असलं पाहिजे आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 8 साठी सुद्धा टेक्निशियन किंवा एक्सरे टेक्निशियन आहे, त्यात 12वी पास पाहिजे. सायन्समध्ये रेडिओग्राफी किंवा एक्सरे टेक्निकल ट्रेडचं प्रमाणपत्र तुमचं पाहिजे आणि 2 वर्षांचा मेडिकल क्षेत्रातील किंवा त्या संबंधित क्षेत्रातील अनुभव आपल्याला पाहिजे. वयाची अट दिलेली खाली. महिलांना कोणत्याही प्रकारची इथं फी भरायची नाही. तसेच SC ST कास्टमध्ये जर कोणी उमेदवार असतील तर त्यांनाही 1 रुपया देखील फी भरायची नाही. डायरेक्ट ते अर्ज भरू शकतात. बाकी जनरल, OBC आणि EWS यांच्यासाठी पद क्रमांक 1, 2 आणि 7 साठी 150 रुपये फी असणार आहे. तर 3 ते 7, 8 या पदांसाठी जनरल, OBC आणि EWS साठी 100 रुपये फी असणार आहे. याच्यासाठीचा दिला जाणारा पगार जो आहे तो वैज्ञानिक सहाय्य B वगैरे यांना 35,400 रुपये असा मिळणार आहे. त्यानंतर तुमचा त्यामध्ये जो पगार दिला जाणार आहे तो वेतन प्लस DA असं त्यांनी दिले 68,000 रुपयेपर्यंत जाईल आणि ग्रेड 6, 7 आणि 4 ची सॅलरी आपल्याला दिली जाणार आहे. त्यामध्ये टेक्निशियन जरी असाल तरी 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतोय. तर या भरतीचे अर्ज हे 12 मार्च रोजी निघालेत आणि याची शेवटची तारीख ही 1 एप्रिल असणार आहे आणि याचं नोकरीचं जे ठिकाण असणार आहे ते PGCIL म्हणजे कैगाव साईट NPCIL असं असणार आहे. आता NPCIL जिथं जिथं आहे, आता हे कैगाव साईट तुम्ही एकदा गुगल करून बघा, पण जिथं जिथं NPCIL आहे तिथं तुम्हाला या भरतीसाठी तिथं तुम्हाला अर्ज करायला लागणार आहे आणि तुमची पोस्टिंग तिथं होणार आहे. जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर जाहिरातवरती क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही जाहिरात बघू शकताय. या जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. कास्टमध्ये किती अर्ज भरायचे, ओपनमध्ये किती अर्ज भरायचे, ते सगळ्या माहिती इथं दिलेल्या आहेत. तसंच आपण सगळी माहिती वाचली आहे पण फक्त अर्ज करायचं, तर अर्ज करावरती क्लिक करा. तुम्ही अर्ज करू शकता. डायरेक्ट अर्ज करायची लिंक दिली आहे आणि आपल्याला NPCILच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर जायचं असेल तर इथं ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट तुम्ही इथं देखील बघू शकताय. त्यानंतर आपल्याला इथं जर अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये आपण जर नवीन अर्ज करणार म्हणजे नवीन जर तुम्ही लॉग इन करणार असाल, अगोदर कधी केलं नाही तर इथं नवीन पंजीकरण हेतू क्लिक करे या पर्यायावरती क्लिक करायचं. इथं विचारलेली तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे आणि आपल्याला ह्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण लवकरच 500 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणार आहोत. तसंच या भरती संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता. जर माझा काही सल्ला तुम्हाला पाहिजे असेल तर तोही मी तुम्हाला तिथं देईन. त्यानंतर मित्रांनो, जर आपल्याला डॉक्युमेंट्स ह्याच्यासाठी लागणारे जर गोळा करायचे असतील आणि तुमच्याकडे आता नसतील, पण आता बरेच दिवस म्हणजे एक साधारण 5 ते 6 दिवस राहिलेत, एवढ्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स गोळा करणं शक्य होणार नाही, तर नेक्स्ट ज्या काही भरती असतील त्या भरतींसाठी जर तुम्हाला कागदपत्र पाहिजे असतील तर साधारण एवढी कागदपत्रांची आपल्याला गरज असते. म्हणजे कुठलीही भरती असू दे, अगदी जनरल 10वी 12वी ग्रॅज्युएशन कंपल्सरी मार्कशीट्स लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड लागेल, तुमचं अनुभवाचं प्रमाणपत्र लागेल, MSITचं सर्टिफिकेट, तसेच तुमचा जातीचा दाखला, डोमेसाईल दाखला. कास्टमध्ये असाल OBC, NT, SBC वगैरे कास्ट येत असेल तर नॉन क्रिमिलियरचा दाखला देखील तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर 6 महिन्याच्या आतला कुठलाही लेटेस्ट फोटो आणि तुमची सही, एवढी सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार. ज्या डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही अगदी कुठल्याही भरतीसाठी हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, हे सगळ्या डॉक्युमेंट्स काढून घ्या, जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची भरती आली तर आपल्याला या भरतीला डायरेक्ट अर्ज करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.